हाय नमस्कार नमस्कार एव्हरीबडी. तर चला मी एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे. मग म्हणलं छोटासा म्हणलं तर जेवढा होईल तेवढा बरं का. काय करू, बाजरीची भाकर असली का नाही मला असले तेल चटणीच खाऊ वाटते बघा. म्हणजे थोडी खाल्ली या, थोडी राहिली या, कारण कमेंट वाचल्या ना आता. मग म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ करावं म्हणलं. आणि द्या उत्तर द्यावं म्हणजे एवढं वाईट काय बोलायचं नाही आपल्याला. पण आपल्याला बोललेलं असतं ना त्याच्यातनं वाईट वाटतं आहे का नाही. खाऊन पिऊन आपला व्हिडिओ करायचा आहे का ना. लोकांच्या शिव्या बी खायच्या, त्यांना बी द्यायच्या, सुट्टी नाही द्यायची कुणाला. बारका का बाई ना होय ना व्हिडिओ करायचा. तर मी नाही का मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. म्हणजे व्हिडिओ 13 मिनिटाचा आहे, पण त्याला काय शहाण्या सुरत्यांना म्हणजे काय जणांना मला चांगलं मार्गदर्शन केलं, पण काय जणांना तर एक कमेंट्स आले अशी की गावातल्या कुत्र्यांना बरं राहते तुला फोडून खाल्लं नाही. अहो गावातली कुत्र्यांना तर मीच सांभाळते, तर गावातली कुत्री मला कशाला फाडून खातेली. अशीच आहे ना कमेंट, जाऊन वाचा एक बार. तुम्हाला वाटत असेल राधे खोटं बोलती का काय. तर ही कमेंट तुम्हाला कुणाकुणाला चांगली वाटते या त्यांना कमेंटच करा, आणि ज्यांना वाईट वाटते का नाही त्यांना लाईक करा, त्यांचं मन सांगा आहे का नाही. म्हणजे मी त्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं ना की फॉरेस्ट आहे, 2 किलोमीटर चालायचं आहे, दोन्ही साईडनं फॉरेस्ट आहे, तर गावात कुत्रे येतं, पिसाळलेले कुत्रे येते, बिमट्या सुटला, असं बरंच काय म्हणलं होतं. तर मला कमेंट्स आली की राजा तुला कुत्र्यानं फाडून कशी खाल्ली नाही. तर काय कमेंट्स असे आली. एका ताईनं काय तर कमेंट्स केली, तर मी त्यांना रिप्लाय दिलेला आहे. मी रिप्लाय काय त्यांना दिला की ताई तुम्हाला काय म्हणजे मराठी समजत नाही का, कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तेच सांगितलेलं आहे, पण तुम्ही त्याच्या विरोध मला बोलताय. मी मराठीमध्ये सांगितलंय म्हणलं तुम्ही व्हिडिओ नीट बघा. तर मला अजून एक त्याला रिप्लाय आलाय, दुसऱ्या बाईचा आलाय, जे आयुष्यात कधीच मला ती, जसं मी यूट्यूब ID खोललं ना तेव्हापासून ती मला केव्हा चांगलीच बिचारी बोलली नाही. माझ्या नवऱ्याची बायको आहे ती, म्हणजे लग्नाची नाही बरं का, लग्नाची मीच आहे, पण ती अशीच असं ठेवलेली म्हणजे कशाला ठेवलेली तुम्हाला सांगते. हे असं मला घालून पाडून बोलायला, नाही तर म्हणसान धुणं भांड्याला का काय. ठेवलेल्या बायाला असतात त्या धुणं भांड्याला, कामाला असतात का नाही असे. मी काय फालतू कुणाला बोलत नसते या, आपल्या फालतू बोलल्याला आवडत बी नाही. हाड्या तुम्हाला खोटं वाटत अजून हो का, बारकी पिलं सगळी येते ते आपल्या इथं. हाड्या हाड. तर 1-2 कमेंट्स अशा आल्या मला की राधाताई पोरांना, म्हणजे राधाताई तर कोणी एवढं इज्जतीनं बोलतच नाही मला, कारण इज्जतदार माणसं मला काय इज्जत देणार आहेत, बरोबर का नाही. म्हणजे तेवढी इज्जतदार नाही ती की ती त्यांच्या बोलण्यावरूनच कळतं की ती मला इज्जत देत नाही. म्हणलं आपण पण त्यांना कशाला. आपलं कसं माहिती आहे का, इज्जत देणे का आणि इज्जत घेणे का. मग ती मला काय म्हणत होते, अगं बाई झेडपी. आता झेडपी तर मी नवीनच ऐकलंय, पण मी त्याचा अंदाज असा लावला, झेडपी म्हणजे जिल्हा परिषद. तर त्या शाळेत शिकलेली मुलं सुद्धा का नाही मोठे अधिकारी झालेत. अगं बाई ही का नाही पहिले शिक्षक होते का नाही, म्हणजे 90 शतकाची मुलं जे आहेत का ना, किंवा 2000च्या अगोदरची जे होती ना, माझे मित्रमैत्रिणी जे आहेत का माझ्या शाळेतली, ते स्वतः का नाही चांगल्या मोठ्या पोस्टवर आहेत. आता आमचं का नाही एप्रिल महिन्यामध्ये शाळेमध्ये आम्ही सगळ्यांना मिळून भेटायचं ठरलंय आमचं. त्यावेळेस तुला दाखवलंच की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पण शिकलेली पोरं मोठे अधिकारी झालेले आहेत. आणि मी कुठं नाही म्हणती या, झालेत की जिल्हा परिषदच्या शाळेचे पण पोरं का ना मोठे अधिकारी झालेले आहेत.
चांगल्या चांगल्या नोकऱ्याला लागलेल्या आहेत, त्यांना सरकारी नोकऱ्या लागलेल्या आहेत, भरपूर जण आहेत ते. मी कुठं नाही म्हणलं तवा. आणि माझं पोरगं जिल्हा परिषदच्या शाळेत आहे. मी कधी म्हणलं तवा की माझं पोरगं चांगल्या सुशिक्षित इंग्लिश शाळेमध्ये किंवा खाजगी शाळेमध्ये टाकायचं आहे. माझी ऐपत पण नाही तेवढी की मी का नाही शाळेला पैसे भरल आणि शाळा हडकी हड. जरा गावातनं गाव दुंडाळा येते ते हे तर येऊन खरा 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 खाजवत बसते ते आणि परत त्यांचे गोचिडन हिंतीन पडते ते. मग मला म्हणून मी कुत्रीन मांजरून पाळत नाही. मला लय किळस येते त्या गोचाडांचे. तर ती खाता खाता राहूनच जाते बघा. तर माझी पोरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहेत, त्यामुळे मी काय मोठे स्वप्न बघत नाही. आम्ही गरिबाचे स्वप्न फक्त एवढंच असतं की 2-3 टाइम खायचं, अंगावर कपडा लत्ता घालायचा, 4 माणसामध्ये इज्जतीनं राहायचं. आता दुसरी गोष्ट, अजून एक कमेंट आहे. कसं आहे, हे पुढचं काहीतरी बोलायचं म्हणलं की हे चालू भाषणामध्ये जर दुसरं काहीतरी घुसलं का नाही हे विसरून जातं. त्यामुळं परत थोडंसं ध्यानात आणून तुम्हाला सांगते. मग छोटासाच व्हिडिओ करायचा होता पण आता झाला मोठा. मी तुम्हाला म्हणलं का नाही मी छोटासाच व्हिडिओ करणार होते पण तो होणार मोठा म्हणलं. मोठा झाला तर काय हरकत नाही. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात, तुम्ही मला बघताच, पण बिनकामाचे तर माणसं का नाही व्हिडिओ नाहीत बघणार पण कमेंट्स करायसाठी येणारच आहे ते. त्यामुळे त्यांना काय भरपूर टाईम असतो. कामाची माणसं असं फालतू कमेंट टाकून जात नाहीत. तर एक आहे बरं का, ती पण मला आयुष्यात कधी चांगलं बोललीच नाही. आयुष्यातमध्ये तिनं जन्म घेतलेल्यापासून ती मला कधी चांगलंच बोलली नाही. काय माहिती आईच्या पोटात होती तेव्हा पण माझ्या नावानं मनी जपत होती का काय कुणास ठाऊक. तर ती मला काय म्हणते की अगं राधे इज्जतीनं बोललीच नाही. ती काय म्हणली, मी 200 रुपयानं कामाला जाते, मी कष्ट करून खाते, माझी पोरं 3 किलोमीटर चालत जाते ती लांब शाळेत, तुझ्यासारखे आम्ही भीक मागत बी नाही ना अशा अडचणी काय सांगत बी नाही. आणि बरंच काय बोलली. माझ्या तेवढं ध्यानात राहिलेलं की 200 रुपये हाजरीनं कामाला जाते, माझी लेकरं 3 किलोमीटर चालत शाळेत जातात. बाई तुझ्या तर चांगला असन, तू आदर्श आई आहेस, बरोबर आहे का नाही. आणि तुझ्यासारखं मला जमत नाही. कारण ती काय मला शेवटी म्हणली की भीक मागून जगतीन, भीक मागून जगवते. बाई भीक मागायला सुद्धा एक नशीब लागतं. नशीबवान माणसांना पण का नाही भीक मागायची वेळ येते. आणि ती वेळ जरी माझ्यावर आली असेल तर तुझ्यावर नाही आली ते बाद झालं, ते सगळ्यात मोठी गोष्ट. मग कष्ट करून खाणारे लोक असलं बोलतात का सांगा. आता मी फालतू बोलते, मी बडबड करते, मी भीक मागते म्हणजे मी वाईट आहे, बरोबर आहे का नाही. मग वाईट माणसाला तुम्ही कष्ट करून हे असल्या लोकांना बोलत असाल तर तुम्ही किती जर कष्ट करून कमवून खाल्लं तर काय त्याचा उपयोग. कष्टाचं खाणाऱ्या लोकांना वाईट बोलणार. घरात बसून जरी मी भीक मागितलं असलं ना तर ते माझ्या नशिबानं मिळतंय. आता तुमचं नशीबच गांडू, तर आता आम्ही तर काय करावं सांगा. आता आमच्या नशिबानं भीक मागितल्यावर आम्हाला भेटतं, तुमच्या नशिबानं तुम्हाला कष्ट करून पण पुरत नाही. त्यात मग आमची काय चूक आहे. आणि कसं असतं, इमानदारीनं जर कष्ट केलं का नाही तर ते पुरतं बरं का. मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, कष्टाची चटणी भाकर लय गोड लागते. पण ताटात 5 पकवान असून सुद्धा काय फायदा नाही, पचतच नाही व. त्यामुळं कष्टाचं असणं लय गरजेचं आहे. तर चला छोटासा व्हिडिओ इथं संपला, आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.